नमस्कार, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. तर तुम्ही म्हणत असाल ह्या कसल्या आता शेवया घेऊन ही काय करते, तर आमच्याकडे ह्याला सातारकडे बोटवं म्हणतात. आणि त्याचबरोबर माझी आजी पहिले हे बोटवं बनवायची. आजी गेल्यापासून आम्हाला जे काय आता बोटवं म्हणा, खरवडं कुरवडं म्हणा, ही सगळ्या गोष्टी आहेत ना माझी गिरवीची मावशी देते बरं का. आणि हे बोटवं खायला खूप छान लागतं. कुणाकुणाला माहिती नक्की कमेंट करून सांगा. आणि चला आता ह्या बोटव्याची रेसिपी बघूयात. असं पाणी उकळून घ्यायचं आणि त्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं. तेल टाकल्यानंतर हे आपलं जे बोटवं आहे हे टाकून घ्यायचं. ह्याचा उपमा पण खूप छान होतो बरं का, खायला एकदम टेस्टी आणि पौष्टिक. आणि त्याचबरोबर ही झटपट मॅगी आहे, 5 मिनिटात हे बोटवं छान असं शिजतं. तर अशाच प्रकारे हे आपलं बोटवं रेडी झालेलं आहे. आता ह्यामध्ये आपण टाकणार आहे तूप आणि साखर टाकणार आहे. आता आपण साखर तूप टाकलं आणि त्याचबरोबर तुम्हाला जर काही दूध आवडत असेल तर ह्यात दूध टाकून पण खाऊ शकता. खूप छान लागतं या बोटवं खायला.